महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई चिकलठाणा एमआयडीसीत अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवरती पोलिसांची धडक कारवाई 116 तरुण तरुणी ताब्यात। एमआयडीसी सिडको हद्दीतील आयटी पार्क येथे पोलिसांनी छापा मारून आंतरराष्ट्रीय स्तरावरती नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर कारवाई करत 116 लोकांना ताब्यात घेतलंय। सदर कारवाई ही सोमवारी रात्रीपासून सुरू असून मंगळवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती। या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर मधील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवरती पोलिसांनी मंगळवारी सकाळी मोठी कारवाई करत तब्बल 116 तरुण तरुणींना ताब्यात घेतला। यातील 100हून अधिक तरुण तरुणी हे परप्रांतातील असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। परदेशातील नागरिकांना कर सवलती संदर्भात आमिषे दाखवून फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे। ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते। ही कारवाई चिकलठाणा एमआयडीसीतील T7 या इमारतीत करण्यात आली आहे। 3 मजली इमारतीच्या 2 मजल्यांवरती रात्रपाळीत हे कॉल सेंटर सुरू होते। पोलिसांनी सकाळपासून मोठा बंदोबस्त ठेवत छापा टाकला। घटनास्थळी 8 मोठ्या गाड्या, अधिकारी वर्गांची वाहनं, दामिनी पथक, शीघ्र कृती दलासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। केएस एंटरप्राइजेस या नावाखाली हे कॉल सेंटर चालवलं जात होतं। विदेशातील नागरिकांकडून व्हीटीसी पद्धतीने रक्कम घेतली जात होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। या कारवाईत पोलिसांना 56 पानी करारनामा मिळाला असून त्यात सॉफ्टवेअर आणि कॉल सेंटर संबंधित कामे करण्यात येणार असल्याचं नमूद आहे। ही इमारत मुळे नावाच्या व्यक्तीची असून तो मूळ मराठी असला तरी गेल्या 30 वर्षांपासून दिल्लीत राहत आहे। मात्र त्याला या कॉल सेंटरमधील गैरप्रकारांची माहिती नसल्याचं सांगितलं जात आहे। घटनास्थळी प्रभारी पोलीस आयुक्त संदीप हिरेमठ, उपायुक्त रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, एमआयडीसी सिडको पोलीस निरीक्षक गीता बागवडे आदी अधिकारी उपस्थित होते। या अधिकाऱ्यांनी स्वतः कारवाईचा आढावा घेतला। ताब्यात घेतलेल्या तरुण तरुणींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयात संध्याकाळपर्यंत हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना ताब्यात घेतल्याने त्यांना कुठे ठेवायचं याबाबतही पोलीस प्रशासन अडचणीत आलंय। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। कारवाईबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। फेक कॉल सेंटर चालू असल्याबाबतची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालेली होती। त्यानुसार रात्री या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे। या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला सेटअप मिळाला। त्या ठिकाणी बरेचसे लोक त्यांच्या सिस्टीमवरती लॅपटॉप वगैरे घेऊन बसलेले होते आणि US-मधील लोकांसोबत ते इंटरनेटद्वारे कॉल करून किंवा पॉपअप मेसेजेस पाठवून किंवा लोनबद्दलचे मेसेजेस पाठवून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केलेली आहे। त्या बाबतीमध्ये आमची गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 116 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या अटकेची कारवाई सुद्धा चालू आहे आणि पुढील आमचा तपास सुरू आहे। काय सापडलं? त्यांच्याकडे आम्हाला लॅपटॉप्स मिळालेले आहेत, त्यांचे मोबाईल्स आहेत। या व्यतिरिक्त आमचं अधिकचं आणखीन चौकशी सुरू आहे। किती तक्रार आली होती यापूर्वी? सर, आरोपी किती आहेत आणि हा सगळा कसं फ्रॉड सुरू होता? सध्या आम्ही 116 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्या काही चेन्स आहेत। सुरुवातीला कॉल दिल्यानंतर मग तो कॉल नंतर सेकंडला तो हँडओव्हर केला जातो। त्यानंतर परत तो पुढचा कॉल क्लोज करण्यासाठी दुसरा व्यक्ती बोलतो आणि त्यानंतर त्यांचं जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन वेगळ्या व्यक्तीला केलं जातं। अशा प्रकारची त्यांची एक चेन आहे। तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण जवळपास 116 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि निश्चितच मुख्य आरोपीपर्यंत आम्ही लवकरच फसवणूक करताना, आर्थिक फसवणूक करताना स्कीम काय द्यायची लोकांना? तुमचा टॅक्स तुम्ही भरलेला नाही, तुमचा इतका टॅक्स बाकी आहे, त्यामुळं आपल्याला ड्यूज लागलेला आहे, आपण तो टॅक्स भरावा, अन्यथा आपलं वॉरंट वगैरे काढलं जाईल। अशा प्रकारे त्यांना भीती दाखवून रक्कम त्यांनी स्वीकारून आर्थिक फसवणूक केलेली आहे। कंपनी कुणाच्या नावावर आहे आणि याच्यात काम करणारे कुठल्या देशांमध्ये हे करत होते आणि कशा पद्धतीने फसवणूक? US-मधल्या लोकांसोबत त्यांनी अशा प्रकारची फसवणूक केलेली आहे। किती रुपयाची आर्थिक फसवणूक असेल साधारण आतापर्यंत राज्यात आणि कंपनी कुणाची आहे त्याचं काही डिटेल्स? नाही, याबाबत अधिकची आमची आणखीन चौकशी सुरू आहे। हे जे काम करणारे लोक आहेत ते जास्त करून नॉर्थ ईस्ट मधील आहेत
याच्यामध्ये अधिकची जी बाकीचा उलगडा आहे तो तपासा आणखी बाकीच्या गोष्टी समोर येतील. व्याप्ती कितीपर्यंत असेल सर? कोट्यावधी रुपयामध्ये व्याप्ती आहे या फ्रॉडची. काय आहे या मुलांचं? ते वेगवेगळे त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. जोपर्यंत अधिकचा तपास पुढे होणार नाही तोपर्यंत त्याची व्याप्ती किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या तपासामध्ये रिव्हील होतील. त्या आताच मी आपल्यासमोर लगेच आहे का चेन अशी सामील आरोपींमध्ये? जसा तपास पुढे जाईल तशी आता आमची पुढची तपासामध्ये प्रोग्रेस होईल. आतापर्यंत माझ्याकडे एवढी बेसिक इन्फॉर्मेशन होती. मुख्य स्थानिक राजकीय नेता किंवा कोणी उद्योजक कोणी यामध्ये सामील आहे का की कुणाच्या बेसवर इथं आलेलं असं काही? नाही अशा प्रकारचं काही तपास रक्कम कशी आहे ट्रान्सफर करायची? युनायटेड स्टेट्स मध्ये ते एक हसबत होते, तिथे इन्कम टॅक्स की कुठल्या पद्धतीच्या टॅक्सचे निवेदन सांगत होते ते? म्हणजे एनआरआय लोकांना फसवत होते का फॉरेनर लोकांना? नाही, तपासामध्ये आतापर्यंत ज्या बाबी समोर आल्या त्या बाबी मी तुमच्यापर्यंत शेअर करतोय. बाकी टॅक्स कोणता होता किंवा आणखीन इतर ज्या काही डिटेल्स आहेत ज्यावेळेस आमचा तपास आणखीन त्याच्या पुढे जाईल त्यावेळेस त्या गोष्टी रिव्हील सर हे ट्रान्सफर कशी करायची इकडे रक्कम कशी ट्रान्सफर? डॉलर मध्ये की कसं? समोरचा जो व्यक्ती होता तर त्या व्यक्तीला त्यांनी सांगायचं की जे गिफ्ट कार्ड असतं ते गिफ्ट कार्ड त्यांनी घ्यावं. ते गिफ्ट कार्ड घेतल्यानंतर त्याचा जो रिडीम कोड असतो तो कोड ते त्याच्याकडून ती फोनद्वारे घ्यायचे आणि तो कोड घेतल्यानंतर त्याच्याद्वारे ते रक्कम कार्डची त्यांना ट्रान्सफर होते. युएस की युरोपात पण होत आहे? लिमिटेड टू US. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.